नमस्कार मैत्रिणींनो, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण कुर्ती जी डिझाईन दाखवलेली आहे त्या पद्धतीची कुर्ती डिझाईन करणार आहोत. तर त्यासाठी कापड जे घेतलेलं आहे ते कापड जे आहे ते 1.5 मीटर घेतलेलं आहे. इथे 30 इंच व पाठीमागे 30 इंच म्हणजेच आपल्याला 1.5 इंच मी कापड घेतलेलं आहे. त्याला पहा 1, 2, 3 व 4 फोल्ड करून घेतलेला आहे. आता इथे मी पहिल्यांदा कमरेचा वरचा भाग काढते व खालच्या साईडला घेर काढणार आहे. तर मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते तुम्हाला समजून सांगते. आता बघा, पहिल्यांदा शोल्डर जी आहे ती 14 आहे, छाती जी आहे ती 32 इंच आहे, कमर घेर जी आहे ती 28 आहे व उंची जी घेणार आहोत ती पूर्ण आपण म्हणजे टोटल मध्ये आपण 25 इंचापर्यंत किंवा 24 इंचापर्यंत जितकी बसेल इतकी उंची घ्यायची आहे. तर पहिल्यांदा कमरे इतकं माप घेते. तर कमरे इतकं माप जे असणार आहे ते 14 घ्यायचं आहे. 14 प्लस आपण इथे 1 इंच सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे जर उंची जास्त असेल तर 14 प्लस 1 इंच घेणे. इथे मी 15 इंचावरती एक पॉइंट केलेला आहे. आता पहा, पहिल्यांदा सरळ रेष इथे आखून घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डरचा निम्मा म्हणजेच इथे शोल्डर 14 इंच आलेले आहे, त्याचा निम्मा आपण इथे 7 इंच मी घेते. त्यानंतर 1 इंच शोल्डर उतार, इथून 2.5 इंच म्हणजेच घडीच्या साईड पासून 2.5 इंच घेणे, ही रेष इथे जोडणे. त्यानंतर इथून 6.5 इंच मुंडा घेणे. आता इथे जो मुंडा घेतलेला आहे, आता इथे पहा 7 इंच आहे, तर इथे 6.5 इंचला एक पॉइंट करून घ्यायचा व ही रेष अशा पद्धतीने जोडून घ्यायची. आता इथे कमरेचा जी आपली छाती आलेली आहे, तर छाती 32 आहे, 32 प्लस त्यामध्ये लुजिंग 3 इंच म्हणजेच 35 इंच घेणार आहोत व 35चा चौथा भाग घेणार आहोत. तर अशा पद्धतीने 35 आहे, 35चा निम्मा भाग झाला. त्यानंतर आपण अशा पद्धतीने चौथा भाग घ्यायचा आहे. तर इथे बरोबर आपल्याला 8.25 इंच भेटेल. तर 8.25 इंच जे आलेलं आहे ते लुजिंग सहित माप आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. आता ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. त्यानंतर कमरेची उंची म्हणजे इथून आपण 14 प्लस 1 15 इंचाला एक मार्क करायचा आहे व इथून सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता इथे पहा, कंबर जी आहे ती 28 आहे, तर 28 प्लस त्यामध्ये 3 इंच, तर इथे 31 इंच येईल. तर 31 इंचाचा आपण चौथा भाग घेणार आहोत. तर आपल्याला इथे सुद्धा 7.25 इंच येईल. तर 7.25 इंच जे आहे ते आपलं लुजिंग सहित माप आलेलं आहे. त्यानंतर 1 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे, ही रेष ह्या रेषेला सरळ जोडायची आहे. आता इथून आपण 1.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे व आकार द्यायचा आहे. आता समोरचा आकार इथून थोडासा, आता हा आपला समोरचा आकार आहे. आता बाहेरचा आकार देण्यासाठी इथून आपण 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. व हा आकार आतला थोडासा अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे. आता गळा जो बनवायचा आहे तो इथून गळा बनवण्यासाठी 3.25 इंचला मार्क करायचा आहे. गळा उंची जी आहे ती 6.5 इंच, इथून चौकोन आखून घ्यायचा आहे. आता गळ्याला जो आहे तो आकार द्यायचा आहे. आता पहा, इथून आपण 5 इंचापर्यंत मार्क केलेला आहे. त्यानंतर हा आकार इथून 5 इंचानंतर 1.5 इंचापर्यंत सरळ घ्यायचा आहे व इथून असा आकार द्यायचा आहे. म्हणजेच आपण
डिझाईन बनवायची आहे तर ती अशा पद्धतीने असेल व इथून गोलाकार. आता इथून आपण अशा पद्धतीने गोल जो आहे तो दुसऱ्या कलरचं कापड जे आहे तो असा पॅच लावणार आहोत. आता हा जो आहे तो पॅच आपण इथे लावून लेस लावायची आहे. तर पाठीमागचा गळा जो आहे तो आपण फक्त 3 इंचापर्यंत घेणार आहोत. 2.5 ते 3 इंच, मी ते 2.5 इंच मार्क करत आहे. 2.5 इंचापर्यंत बॅकचा नेक. आता कटिंग करून घ्यायचं आहे. इथे पहिल्यांदा बॅकचा नेक कट करते. आता पहा बॅकचा पार्ट साईडला ठेवायचा आहे व जो फ्रंटचा पार्ट आहे त्याला गळा जसा आहे त्या पद्धतीने आकार द्यायचा आहे. आता हाच आकार जो आहे तो हे कापड घेतलेला आहे, ह्या कपड्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे व इथून हा आकार मार्क करून घ्यायचा आहे. इथून आपण 1.5 इंच घेणार आहोत व इथून सुद्धा 1.5 इंच मार्क करणार आहोत. आता पहा इथून मी ह्या रेषेपासून 1.5 इंचला मार्क केलेला आहे व या रेषेपासून 1.5 इंचावरती पॉइंट करून घेते. आता हा जो आहे तो हा आपण अशा पद्धतीने पॅच लावून घेणार आहोत. पॅच लावत असताना पहिल्यांदा आतला जो आकार आहे तो सुद्धा आपण इथे आखून घ्यायचा आहे. आता इथे जर अशाच पद्धतीचा हवा असेल तर इथे आपण अशा पद्धतीने घेऊन पुन्हा इथून अशा पद्धतीने पॅच घेऊ शकतो. अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो किंवा अशा पद्धतीने पान सुद्धा घेऊ शकतो. तुम्हाला जशा पद्धतीने हवा असेल तशा पद्धतीने आपण इथे आकार देऊ शकतो. तर हे आपण अशाच पद्धतीने कॅनव्हासवर काढून घेणार आहोत व कॅनव्हास कशा पद्धतीने प्रेस करून जोडायचा आहे हे आपण पाहणार आहोत. आता आपण हा फ्रंटचा पार्ट झाला. आता आपण जो खाली घेर येणार आहे त्याचं कटिंग पाहूया. तर फ्रंटची उंची जी होती ती 14 होती. तर आता इथे खाली जो उरलेला भाग आहे तो 28 इंच आहे. तर 28 इंचापर्यंत जे आहे ते आपण सरळ इथून अशा पद्धतीने एक मार्क करून जेवढं कापड आहे तो सगळा आपण कट करून घेणार आहोत इथे. कारण हा जो आहे तो खालचा आपण घेर अटॅच करणार आहोत. आता पहा मधून इथे फोल्ड आहे तर हा फोल्ड सुद्धा कट करायचा आहे म्हणजे आपल्याला एक समोर पार्ट भेटेल व एक पाठीमागे आपल्याला पार्ट भेटेल. तर हा अशा पद्धतीने दोन आपले जे आहेत ते समोरचा व पुढचा पार्ट निघलेला आहे. हा जो आहे तो आपला समोरचा पार्ट, हा बॅकचा पार्ट. तर आपण हे कटिंग केलेलं आहे. तर स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहणार आहोत. आता अशा पद्धतीने हा पॅच काढलेला आहे. याला मी कॅनव्हास लावलेला आहे व चौकोनी मी गळा बनवत आहे. हा गळ्यापेक्षा चौकोनी नेक खूप सुंदर दिसेल त्यासाठी मी नेक पॅटर्न जो आहे तो चौकोनी ठेवलेला आहे. तर ही लेस जी आहे ती गोटापट्टीची लेस आहे. तर ही लेस मी आधी लावून घेते. आता आपला हा जो नेक आहे म्हणजे ही जी डिझाईन आहे त्याला आपण अशा पद्धतीने ठेवून टीप मारायची आहे. मध्य केलेला आहे. मध्यापासून पहा मध्याला मध्य इथे ठेवायचं आहे व इथून अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे. अंतर दोन्हीचं समान अगदी व्यवस्थित घ्यायचं आहे. आता इथे पहा इथून 2 इंच व इथून सुद्धा 2 इंच अशा पद्धतीने अंतर ठेवून टीप मारायची आहे.
आता असा आपला पॅच तयार झालेला आहे. आता इथे सुद्धा आपण अशीच लेस अटॅच करायची आहे. आता फ्रंट पार्ट व बॅक पार्ट जोडून घ्यायचा आहे शोल्डर मधून. आपला फ्रंट व बॅक तयार आहे. आता स्लीव जी आहे ती आपण इथे गोट लावून घेणार आहोत. तर हे कापड आहे. कपड्याच्या आपण तिरक्या पट्ट्या गोट लावत असताना आधी चेक करायचा हा पार्ट दोन्ही समान आहेत का एकदा चेक करायचा आहे. मगच आपण गोट इथे अटॅच करायचा असतो. आपण गोट सुद्धा लावू शकतो किंवा अशा पद्धतीने पट्टी बनवून डायरेक्ट टाकूही शकतो. दोन्ही आपल्याला पर्याय आहेत. दाब टीप मारायची आहे. आता इथून आपण फोल्ड टाकायचं आहे. पाहू शकता किती सुंदर कर्व तयार झालेला आहे. आता इकडे सुद्धा एकदा चेक करायचं मगच गोट जो आहे तो अटॅच करायचा आहे. आता दुसऱ्याही भाईचा पार्ट जो आहे तो अशा पद्धतीने तयार केलेला आहे. आता दोन्ही साइडचे आपले स्लीव जे आहेत ते तयार झालेले आहेत. आपण स्लीवलेस बनवत आहोत. तर आता घेर कशा पद्धतीने अटॅच करायचा ते पाहणार आहोत. तर हा आपला बॅकचा पार्ट आहे. पहिल्यांदा अशा पद्धतीने फोल्ड करून एक टीप मारायची आहे. टीप मारत असताना पाठीमागे थोडं खेचायचं आहे म्हणजे टीप जी आहे ती फिनिशिंगची येते. अशा प्रकारचे ड्रेस कुर्ती जर तुम्हाला शिकायचे असतील तर आपले ऑनलाईन क्लासेस चालू आहेत. तर स्टिच इंडियाचे ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. अजून जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. आता आपण इथे या पार्टला थोड्या थोड्या आपण अशा पद्धतीने प्लेटा घेणार आहोत. जास्त घेर नाही तर अगदी थोडा थोडा प्लेटा अशा पद्धतीने घ्यायच्या आहेत. प्लेट्स आपण फक्त मध्ये घेतलेले आहेत कारण कापड कमी होत होतं त्यासाठी फक्त मधल्या साईडला आपण प्लेट्स घेतलेले आहेत. पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. आता समोरच्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने प्लेट्स घ्यायचे आहेत. समोरच्या साईडला काठ अशा पद्धतीने फोल्ड करायचे व हे काठ शिल्लक आहेत तर हे काठ अटॅच करायचे आहेत. तर त्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून इथे काठ जोडायचे आहेत. एक फोल्ड असा व त्याच्यावरती लेस. किती सुंदर प्रकारे तुम्हाला कुर्ती पहा डिझाईन सुंदर झालेली आहे व तयार करून दाखवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.